हरे नमः गुरुभ्यो नमः। हरे नारायणं पूर्ण गुणैकदेहं सर्वज्ञमच्युतमपेत समस्तदोषं प्राण्य सर्वजगति परमेश्वरस्य रक्षावरणं रमेशम्। हरि ओम्। ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। शान्ति शान्ति शान्ति। हरिः ओम्। हरे अपानान्मृत्युः कृष्णं निरभिद्यम् कृष्णाद्रेतो रेतसः अपः करून झाले तो भाष्य वाचायला हा होय. पुनरैच्छत् जग हा पुनरैच्छत् जगन्नाथस्तस्याङ्गोत्पत्तिमच्युतः पाण्डवन्मुखमस्यासीत प्रथमं तच्छिरोभवत् अभिधम् पुनरैच्छत् जगन्नाथ त्यानंतर परमात्मानी आता स्वतःच्या अंगाची उत्पत्ती व्हावी म्हणून याकरता इच्छा केल्यावर मग अंडासारखं पुनराइच्छित जगन्नाथ अंगोत्पत्ती म्हटलं स्वतःच्या अंगाची उत्पत्ती करावी म्हणून इच्छा केली. मग अंडासारखं मुख झालं. अंडवन मुखमस्य आसीत. प्रथम पहिल्यांदा अंडासारखं एक मुख झाला. त्यानंतर प्रथम तो शिरोअवयव पहिल्यांदा जे आहे शिर उत्पन्न झालं, डोकं उत्पन्न. भिन्न महास्यम त्यानंतर पूर्ण वेगवेगळे वेगवेगळे मुखाचे जे तोंडावर असलेले जे गोष्टी हे आहेत ना, अंग आहेत ना, ते सगळे परस्तस्य विष्णू हो एव इच्छया प्रभू परमात्मा स्वतःच्या इच्छेने सगळे म्हणजे तयार करा. तत्र वाक नामकं रूपम त्या ठिकाणी वाक नावाचं रूप अग्नीच अशी पहिल्यांदा वाक नावाचं वाक म्हणजे वागेंद्रिय नावाचं रूप झालं. त्याच्याने वन्य अग्नी त्याच्यामध्ये होता. तसे आता द्वितीय त्याच परमात्म्याचं पुन्हा दुसरं रूप आहे. तसे आता द्वितीयंच रूप दुसरं रूप अग्नी म्हणून सांगत असतात. म्हणजे परमात्म्याने तयार केलं त्याच्यामध्ये अग्नी दुसऱ्या रूपाने तिथं राहिला. तसंच नाशिकातः होऊन मुख्य वायू त्याचप्रमाणे नाशिका नाक जे आहे की नाही नाकापासून मुख्य वायू झाला. त्या मुख्य वायू हो स्वतः मुख्य वायूचा मुलगा मरुत नावाचा झाला. प्राण हा वायुरीती देहाच म्हणजे प्राण आणि वायू ते दोन आहेत त्या ठिकाणी राहायला. देहा दोन प्रकारे हा चक्षुषभूत तसा रवी मग डोळ्यापासून रवी उत्पन्न झाला. आणि रवी आणि त्याचा तो स्वतः रवी सारखा झाला आणि डोळ्यापासून रवी झाला. रवी देखील उत्पन्न झाला. सुरूप दोन रूप आहेत त्याच्या देखील. कर्णाभ्याम मित्र धर्म प्रवृत्त होता. कानापासून जे आहे मित्र आणि धर्म हे दोघ जण झाले. धर्मापि धर्माप्यवित्त पहा धर्माप्यवित्त पहा कानानी मित्र धर्म वित्त पहा म्हणजे पैशाचा अधिपती कुबेर. मित्र धर्म आणि वित्ताचे अधिपती कुबेर. दिग्देवता ध्रुवपेना आणि दिशांचे देवता दोन रूपांनी हे सगळे बभू सर्व सगळेच्या सगळे उत्पन्न झाले. हृदयात गरुडानंत हृदयापासून जे आहे गरुड अनंत शिव चंद्र वेगवेगळे उत्पन्न झाले. हृदयापासून गरुड अनंत अनंत म्हणजे शेष गरुड अनंत शिव चंद्र वेगवेगळे झाले. पृथक पृथक त्यानंतर
मनोबुद्धी अभिमानाश्च मनाचे बुद्धीचे अभिमानी असणाऱ्याचे ते लोक ते उत्पन्न झाले. तर नामान असते त्या नावाने युक्त झाले. बुद्धी अभिमानी असणारे, मनाचा अभिमानी असणारे असे झालेले आहेत. ते उत्पन्न झाले. त्वचश्च रोमनामानो, त्यानंतर त्वग इंद्रिय उत्पन्न झालेले आहेत. आणि त्याच्यावर जे आहे रोम म्हणजे सगळे रोमांच हे उत्पन्न झालेले. आणि तेच पुढे नंतर वृक्षाच्या नावाने युक्त झाले. म्हणजे झाड ह्या नावाने उत्पन्न म्हणजे प्रसिद्ध झाले. ततश्च रोमनामान वृक्षनामान हे द्विधाः, ते दोन प्रकारचे. पारिजाताद्याः बभूवुर्ब्रह्मदेहतः, त्या परमात्म्याच्या देहापासून पारिजात वृक्ष इत्यादी झालेले आहेत झाड. म्हणजे पहिल्यांदा पारिजात वृक्ष आले. हस्ताभ्याम द्विविध चक्र, हाताने दोन प्रकारचे चक्र उत्पन्न झालेले आहे. चक्र आणि उरुक्रम म्हणजे ह्याच्यामध्ये हस्ताभ्याम विविध चक्र हा पद्भ्याम विविध दोन प्रकारे म्हणून सांगितलं. ते चक्र म्हणजे इंद्र, इंद्र आणि उपेंद्र. पद्भ्याम तर सून रे होत, पायापासून जे आहे त्याचा मुलगा म्हणजे चक्राचा मुलगा जयंत. यज्ञस्त्वज, यज्ञस्त्वज आणि पाय असतं. त्यानंतर यज्ञ नाव परमात्मा जे आहे तर यज्ञ नावाने यज्ञ एक सुरू केलेलं आहे, ते उत्पन्न केलेलं आहे पायूपासून. यज्ञस्त्वजाने पायोस्त्या यमो निवृत्ती होत्या. बुध आणि शिष्ण या ठिकाणी यम आणि निवृत्ती उत्पन्न झाली. यज्ञस्त्वजानी पायोश्च यमहा, पायूपासून यम झालाय, निवृत्ती शिष्णापासून. रेतो नाम रेतो रेतोम नामा, रेतो अपनामा म्हणजे रेतस देखील उत्पन्न झालेला आहे शिष्णाच्या ठिकाणी. अपनामाचा आप म्हणजे पाणी, पाणी या नावाने दुरुपस्थ शिवाय होईल. आणि गुह्यापासून जे आहे हे पोटाच्या ह्याच्यापासून गुदस्थानापासून दोन रूपांनी रेत उत्पन्न झालेलं आहे. एक शिष्णाच्या ठिकाणी रेतच झालेलं आहे, पाण्याच्या रूपाने जे आहे शिवय झालेलं आहे, ते मूत्राला अभिमानी शिवय होते गुह्य. अपानो मृत्यूरीत्या मृत्यूरीतीच्या, आणि अपान हा देखील वायू मृत्यू त्या अपानाच्या ठिकाणी राहत आहे. म्हणजे मृत्यू आणि अपान हे दोन उत्पन्न झाले. मुख्य व नावे, हो मुख्य असणारा नाभीमध्ये राहत असतो त्या ठिकाणी. नाभे असतो मारुत हा. म्हणून आयुर्वेद शास्त्रामध्ये कोणाचाही मृत्यू जवळ आला की नाही, खूप त्रास होतो, त्यावेळेस थोडं नाभीच्या तेल लावून, तेल किंवा तूप लावायचं, तो आहे आणि मग तो थोडा जागा होतो, लक्षात ठेव. अपान हो मृत्यू मुख्य नाभेस्तु मारुत हा. मुख्य मारुत आहे की नाही, एक प्रकार आहे अपान नावाने जे आहे त्या नाभीच्या बाजूला राहत असतो. ज्यावेळेस आपल्याला आपलं थोडं मरायची असं म्हणजे संकट वाटत की आता काय राहतो की नाही, की असं वाटतं की त्यावेळेस नाभीवर थोडस तूप लावून, आयुर्वेद असतात, नाभीवर असं तूप लावून आणि चोळलं की मग थोडं पुन्हा जागृत अवस्था जागा होत, थोडं संज्ञा आहे. आलं इथं आलेला विषय त्या आयुर्वेदाचा विषय कळलं. ही गोष्ट काय आहे, इन्व्हेस्ट कोणी डॉक्टर वगैरे भेटू शकतो. इन्व्हेस्ट काही डॉक्टर भेटू घरामध्ये एवढं तूप घ्यावं नावीवर हे एक लक्षात ठेवून ता एता देवता, ते हे सगळे देवता सृष्टा परमात्म्याने शब्द केले. ता एता देवता अस्मिन् महत्यर्णवे प्रापतन, त्या मोठ्या नवे समुद्रामध्ये प्रापतन, प्रापतन पडले. दशम तम अशनापि पिपासा अभ्याम अभ्याम अन्नवार्जित, त्या सगळ्या लोकांना अशना आणि पिपासा हे तहान आणि भूक, अशना म्हणजे खाणं,
पिपासा म्हणजे भूक, पिपासा म्हणजे तहान. आभ्याम ह्या दोघांना अन्ववार्जत, अन्ववार्जत म्हणजे येऊन ठेपली म्हणजे राहायला. म्हणून त्या दोन्ही, त्या दोघांचे म्हणजे पाण्याची पाण्याची खायची आणि प्यायची त्यांना इच्छा झाली. ता एवं ता येनम अब्रुवन, ते दोन्ही म्हणजे तहान आणि भूक काय म्हणाले. आयतन हा प्रजानी, आमच्यासाठी एक आयतन म्हणजे, आयतन म्हणजे घर, आम्हाला राहण्याची एक व्यवस्था कुठेतरी करा. प्रजानी ही म्हणजे करा. म्हणून त्या दोघांनी प्रार्थना केली. यस्मिन प्रतिष्ठा अन्न मला आम्ही येते, त्या ठिकाणी राहून आम्ही आपण खाल्लेलं जे असतं अन्न ते आम्ही सगळं खातो. यस्मिन प्रतिष्ठिता, हा ज्या ठिकाणी राहून आम्ही अन्नम आदाम, अन्न खाऊ खाऊ शकतो. अशा प्रकारे तहान भुकेने प्रार्थना केली असताना त्या दोघांना तशी प्रतिष्ठा द्यावी म्हणून ते दिलं नावीच्या ठिकाणी. यस्मिन यस्मिन अन्नमदान ताभ्यो काम आनयत, त्यानंतर त्यांच्यासाठी गा म्हणजे गाय आणली. आनयत ता अब्रुवन, ते गाय म्हणाले. ता अब्रुवन नवई नोयम आलमिती, नाही हो नाही आम्हाला पुरत नाही असं म्हण. नवई न हा आयम आलम माहिती, मला ही गोष्ट पुरत नाहीये. तुझं अश्वमान, मग नंतर त्या गाईच्या नंतर मग घोड्याला ते घोडं काय म्हणलं, ताप नवई न आय मला माहिती, नाही नाही आम्हाला हे पुरत नाही, हो पुरत नाही किती. म्हणून मग घोड्याने सांगितलं. ताभ्या पुरुषमान आहे. मग त्या दोघांच्या बरोबर पुन्हा पुरुषाला आहे का. ताप सुखदंबते ती, चांगलं केलं तरच हे आम्हाला पाहिजे बरं का, सत्कर्म केलं तर आम्हाला हे लागू असतं बरं का. म्हणून पुरुष लोकांनी सुकृतम, सुख म्हणजे पुरुष लोकांनी सुकृत म्हणजे सत्कर्म करावा. मग आम्हाला हे आवडतं. पुरुषांनी जर सत्कर्म केलं तर हे आम्हाला आवडतं म्हणलं. म्हणून हे उपनिषदामध्ये सगळ्या सगळ्यांची कशी कशी उत्पत्ती झालेली आहे हे सांगतात. पुरुषो वाव सुकृत, म्हणजे पुरुषच सत्कर्म करणार. एवं रूपद्वयेनापि स्तुवंतो विष्णुव्ययम, या दोन प्रकारच्या रूपाने विष्णू परमात्म्याची स्तुती करत असलेले ते करत आहेत ते सगळे. दिव्यांबरा हा कुंडलिना, दिव्य कपडे वगैरे घातलेले आहेत. कुंडल कनक कुंडल वगैरे सगळे घातलेले आहेत कानातले वगैरे. प्रावेशन उदकारणवम, त्या समुद्राच्या पाण्यामध्ये प्रविष्ट झाले. तदा अशना तसे तदा त्यावेळेस अशना पिपासाख्यम विरूपम मारुत पुन्हा, अशना तहान भूक या रूपाने दोन रूप घेऊन मारुत पुन्हा तस्मिन देवसमूहे, त्या सगळ्या देवसमूहामध्ये प्रविष्ट झाला. कृष्ण प्रावेश आहेत प्रभू विष्णू परमात्माने त्याला त्या सगळ्या देवतांच्या मध्ये प्रविष्ट केला. तुझा यांच्याबरोबर यांच्यामध्ये प्रविष्ट ते म्हणाले. ते देहिनो वासम, देहिनो वासम येतो अन्नमदामहे, आम्हाला एक स्थान म्हणून द्या हो. देहिना वासम, वास म्हणजे निवास, आम्हाला एक वास द्या ज्या ठिकाणी आम्ही राहू अन्नमदाम, अन्न खाऊ शकतो असं म्हणलं असतं ना. गुरुपमेभ्यो ब्रह्माणाम आनंद नारायण प्रभू, पहिल्यांदा हे तुझं वरचं भाष्य जे आहे ना, उपनिषदाचं भाष्यामध्ये गोरूप दिलेलं आहे त्याला. हा गोरूपाने जे आहे ब्रह्मदेवाने त्याच्यामध्ये घातलं. ददो नारायण, नारायण परमात्माने ते गाईचं रूप त्या ब्रह्मामध्ये ठेवून दिलेलं. तत्र प्रविश्य ते देवा नारवेद करतो, त्या ठिकाणी प्रविष्ट झालेले सगळे देवता लोक. नाही हो हे आम्हाला पुरत नाहीये. नारम इत्यब्रुवन, म्हणून आम्हाला एवढं पुरलं नाही. मग अक्षरूप दिलं त्या ठिकाणी. विरिंच त्यात पुन्हा विरिंचा म्हणजे ब्रह्मदेव पुन्हा त्याच्यात प्रविष्ट झाला. पुन्हा देवावदत प्रभू, पुन्हा परमात्म्याने सांगितलं तद रूपे प्रविष्ट, त्या रूपाने जरी प्रविष्ट झालं तरी देखील न आलं आम्हाला हे पुरत नाही. मग पूर्वसृष्टम आकार, मग पहिल्यांदा जे सृष्ट केलेलं
दृष्ट केलेला पुरुषाचा आकार आहे की नाही, ते ब्रह्मदेवाला दिला. आणि त्यामध्ये ब्रह्मदेवाला दिला आणि त्यामध्ये ते म्हणून हे दिलं, हे घ्या, हे हे खायला घ्या म्हणून. तर दृष्ट आलं भीती. मग ते पाहिल्यावर आता पुरे, हा बरोबर, बरोबर बरोबर. हं. अब्रवीत, ते सगळे म्हणले अब्रवीत सायतनम. सा अब्रवीत, ते सगळे म्हणले, सगळे देवता आयतन, जसं आयतन आहे, घर जसं आहे तसं आम्ही प्रविष्ट होतो. अग्नी हे वाघ भूत्वा, त्यामध्ये अग्नी वाणीच्या रूपाने, तर अग्नी हे वाघ भूत्वा मुखम प्राविष्ट. अग्नी वाणीच्या रूपाने मुखामध्ये प्रविष्ट झाला. वायू प्राणो भूत्वा नासिकेत प्राविष्ट, वायूने प्राणाचं रूप घेऊन नासिकामध्ये, नाकामध्ये प्रविष्ट झाला. आदित्य हा, आदित्य म्हणजे सूर्य, सूर्य चक्षुच्या रूपाने दक्षिण म्हणजे उजव्या डोळ्यात प्रविष्ट. यथा प्राविशते प्रविशेति, प्राविशते आदित्य चक्षुर्भूत्वा अग्निः प्राविशते. दिशा श्रोत्रं भूत्वा, दिशा दिग्देवता जे आहेत श्रोत्राच्या रूपाने कर्णामध्ये प्रविष्ट झाला. औषधी वनस्पती, औषधी वनस्पती हे सगळे लोमामध्ये उत्पन्न झाले. म्हणजे रोमांच्या रूपाने त्याच्यामध्ये प्रविष्ट झाला. म्हणून आपल्या प्रत्येकावरच रोमा. चंद्रमा, चंद्रमा काही की मनाच्या रूपाने हृदयामध्ये प्रविष्ट झाला. भूत्वा प्राविष्ट, हृदयामध्ये प्रविष्ट झाला. त्यानंतर मृत्यू हो, मृत्यू देवता अपान रूपाने, अपान ह्या नावाने राहून नाभीमध्ये आप हा रेतो भूत्वा, आप पाणी रेतसाच्या रूपाने शिष्णामध्ये प्रविष्ट झाला. आपो रेतो भूत्वा शिष्णम प्राविष्ट. विश्वते चेत हे सगळ्यांना आपल्या आपल्या स्थानामध्ये तुम्ही ठेवा म्हणून सांगितलं. विशिष्ट उत्पन्न हा सगळे जसं उत्पन्न झाले त्याप्रमाणे त्या त्या स्थानामध्ये ते देवता हा चतुर्मुखाला ब्रह्मदेवाला बरोबर घेऊन प्रविष्ट झाले. काय विशिष्ट उत्पन्न हा सगळे हा चतुर्मुखम सगळ्या तुलामध्ये झालेलं आहे तसा. हम्म? अशना पिपासा मानी तो दुरूपो मारुतो, आणि पिपासाचा अभिमानी असणारा दोन रूपांनी मारुत वायू आवाज असतात प्रविष्ट झाला आणि म्हणायला लागला तू आज्ञा अवयवश्च, आम्हाला या दोन तुम्हाला आज्ञा द्यावी. अवयवश्चैव यथा शासनानुरूप, तुझ्या शासनाला अनुसरून आम्ही कसं करू, जसं करावं त्याच्याप्रमाणे करतो, आम्हाला आज्ञा दे. नित्यम भवावेती, नित्य आम्ही या ठिकाणी राहतो. हे हरी हे सर्वत्र प्रविष्ट हो. मग हरीने सांगितलं की तू सगळीकडे प्रविष्ट हो, सगळीकडे तू प्रविष्ट हो, दोन्ही रूपाने तुम्ही प्रविष्ट व्हावं. त्या मरुताला वायू सांगितलं आवश्यक. स ईक्षेत मे तो लोकाश्च लोकपाल कुठं नित्यम भवावेती हरी सर्वत्र प्रविष्टे चमुम, सगळीकडे तू प्रविष्ट हो म्हणून सांगितलं. आहात असणार देवतानां सर्वासां भागम भूमर्ज, म्हणून देवतांना, कोणत्या कोणत्या देवतांना जे जे भाग दिलेले असतात त्याचा भोग मरुद देखील घेत असतो, वायू देखील घेत. एकैव प्राणनामा, एकच तो प्राणनामाचा जो आहे की नाही, नाभिस्तोपी सही होतो, नाभिच्या मध्ये देखील तोच प्राणनामक असणारा राहत. अशना पिपासा पानश्च, अशना पिपासा आणि पान, पान म्हणजे पान करणं, मृत्यू, मृत्यू या चार रूपाने राहायला लागलेला आहे नाभीच्या ठिकाणी. मनुष्य नावाचं आहे. अशना म्हणजे काय, हा भूक, पिपासा तहान, अपान म्हणजे पान, पान म्हणजे ज्या ठिकाणी मृत्यू राहतो त्या ठिकाणी, अपानाच्या ठिकाणी मृत्यू या रूपाने रूप घेऊन राहतो. अपान नावाने वायू राहतो, मृत्यू चौथा राहतो. एकैव महान वायू सर्वदेवी संस्थिता, हा महान वायू का सर्व देवामध्ये राहत असतो. स ईक्षेत
वेणुलोकास्य लोकपालाश्च संसर्जयित. त्याने विचार केला, मी लोकाश्च हे सगळेच्या सगळे लोक, देवता आणि लोक आणि लोकपाल हे सगळे अन्नमेभ्यास जायते. सगळ्या लोकांनी आणि लोकपालांनी त्याच्यापासून या सगळ्या देवतांच्या पासून अन्न सृष्टी केली. तो अभ्यतप त्यामध्ये पाण्याने युक्त असणारा असं पाण्यापासून सृष्टी सुरू झाली आता. तो अपहा तो पहा अभ्यतपत त्यामध्ये पाणी आहे हे तापायला लागलं. ताभ्यो अभितः ताभ्यो ते पाणी सगळीकडून झाल्यावर मूर्तिरजायत मग मूर्ती उत्पन्न झाली. ज्यावेळी सा मूर्ती ही जी ती मूर्ती उत्पन्न झाली की नाही, ज्यावेळी सा मूर्ती अजायत अन्न वैत ते मूर्त असणाऱ्याचं जे काही त्या नावीपासून उत्पन्न झालेले जे आहेत, उत्पन्न केलेले आहेत त्याला अन्न असं म्हणतात. अन्न वैत तदेत सृष्टम परांग ते या रीतीने सृष्ट केले. परांग अत्याधिका परा असणाऱ्या मोठ्या 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 गोष्टी देखील काउंट टाकायला तदेत सृष्टम परांग अत्यधिकांसन. अत्यधिकांसत म्हणजे विशिष्टपणे जे हे नष्ट व्हायला लागले. नष्ट जसे मोठे मोठे गोष्टी असतात ते सगळे नष्ट होऊन खाऊ लागले. खायच्यासाठी लहान करावं लागतं तर खाऊन खाऊन खातो. उपनिषदावर भाष्य आता पुन्हा इच्छित केशव अन्नमेभ्यः सृजायति. तर केशव बरोबर सगळ्या देवता अन्न सृष्टी करावी. मग अपाख्याः देवताः पूर्वं सृष्टाः. पाण्याच्या रूपाने असणारे शब्द प्रसिद्ध असणारे देवता पहिल्यांदा सृष्ट केले. ब्रह्मादिका पुन्हा ते सगळे ब्रह्मादिक देवता पुन्हा सृष्ट केले. ददर्श सुविशालाभ्याम त्यांनी सुविशाल असणाऱ्या अशा डोळ्यांनी पुष्करेक्षण असणाऱ्या परमात्माने पुंडरीकाक्ष असणाऱ्या परमात्माने त्यांना सगळ्यांना पाहिलं. तर दर्शनात त्यांनी पाहिल्या कारणाने तदिच्छत त्या परमात्म्याने पाहिल्यामुळे तदिच्छत असता असाम देहो हो तू सगळं त्याचे त्या परमात्म्याने नुसतं त्यांना पाहिल्याबरोबर त्यांना वेगळा देह उत्पन्न झालेला आहे, प्राप्त झाले. सर्वासामपि देह एक देहेभ्यो मिलितम शुभम. सगळेजण एके ठिकाणी देहाच्या ठिकाणी येऊन भेटले असताना मिळाले असताना शुभाष्टर असं कार्य सुरू झालं. सर्व अधिष्ठितम सगळेजण त्याच ठिकाणी आपल्या आपल्या स्थानामध्ये अधिष्ठान करून राहायला लागले. विरिंचे ना विशेषतः विशेष करून विरिंच म्हणजे ब्रह्मदेवाला धरून ना सगळे त्या आपल्या आपल्या स्थानामध्ये राहायला लागले. दिव्यावयव संपन्न एकमेव सुलोचन. दिव्य अवयवानी संपन्न असणार एकच चांगल्या डोळ्यांनी युक्त असणारा असं भोग्य भोक्त्र आत्मना नास्ते. एक भोग्य आणि एक भोक्त्रा. भोक्त्र म्हणजे घेणं, भोग्य म्हणजे खाण्याची वस्तू आणि खाणारा, अशा दोन रूपांनी जे आहेत नास्ती तस्य दुःखंक अशा दोन रूपांनी राहायला लागलेल्या आहेत. त्यांना कधीही दुःख म्हणून कधी त्या देवतांना दुःख म्हणून प्राप्त होत नाही. म्हणजे ते देवता लोक दुःख कधी भोगत नाही. ते देवा हा स्वयंभोग्य. ते सगळे देवता स्वतः भोग्य असतात. स्वयंभोक्ता रेवच. भोग्य आणि भोक्ता दोन्ही रूपांनी तेच असतात. याकरता त्यांना दुःख वगैरे काही होत नसतात. क्रीडंते मोदितो मोदिनो नित्यम. आनंद देत हे सगळे क्रीडा करत असतात. तथापि तथा अप्यन्नात्मकस्तसो. तरी देखील अन्नरूपी असणार असा राहून ना त्यांना त्या सगळ्या देवतांच्या बरोबर असो क्रीडया क्रीडा प्रारंभ करतो. क्रीडया पाक्रमण. क्रीडेने अपाक्रमण म्हणजे बाहेर आले येतात, बाहेर येतात असे क्रीडा करतात, पुन्हा जाऊन आपल्या आपल्या स्थानात बसतात. अपाक्रमण किंचित तद्वाच्या अधिगृक्षण. तत ते वाणीने अधिगृ अधिगृक्षण. ते वाणीने अधिगृक्षण. जिगृक्षा म्हणजे खाण्याची इच्छा करणे. अधिगृक्षत ते खाण्याची इच्छा केली. तर नाशक्नो म्हणजे आधी वाणीने खायचा विचार केले ते झालं नाही. तत न अशक्नो वाचा ग्रही. वाणीने ते ग्रहण करण्यासाठी
समर्थ झाले नाहीत म्हणून जेवताना बोलू नये असं शास्त्र आहे. वाचा काही खायला लागले असताना वाणीने खायला गेले ते काही शक्य झालं नाही म्हणून ठसके बसतात. जेव्हा त्यावेळेस बोलत बोलत घास खाल्ले तर ठसके बसतात. माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना. हा. वाचा गृहीत तद वाचा अधिगृक्षन् तन्नाशक्नो वाचा गृहीत स यथा येनम येनत हे जे ते स्वरूप आहे वाचा आग्रहीष्य वाचा आग्रहीष्यत वाणीने जे घ्यायचं आहे ते काही त्यांना झालेलं नाही, ग्रहण करण्यासाठी झालं नाही, खाणं झालं नाहीये. अव्याहृत्य एव अन्न मात्र. मग त्यानंतर अन्न जे आहे अन्न मात्र क्षत अन्नम अत्र अपशत हे स्वीकार केलं. मग त्या ठिकाणी बोलल्यानंतर अन्नम अत्र अपशत अन्न जे आहे प्राप्त करून घेतलं. तर प्राणेन अजिक्षण तो त्या ठिकाणी प्राण देवतीचं राहून मग खायची इच्छा करतो. तन्ना शक्नोत प्राणेन ग्रहीतुम नुसतं असं करून घेतलं तर जेवण होत नसतं बरं का. तन्ना शक्नोत प्राणेन ग्रहीतुम प्राणाला बरोबर घेऊन ते घेणं शक्य झालं नाही. तत् प्राणेन आग्रहिष्यत प्राण्या प्रत्येक प्राणीच्या ठिकाणी प्राणरूपी वायुदेव नो तेव्हा स्वीकार करायला त्यांच्या हातून होत नाही. हैवन्न प्राणेन आग्रहिष्यन 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 म्हणजे आग्रहण करावं इच्छा केली. अभिप्राण्य म्हणजे प्रत्येक प्राण्यांच्या ठिकाणी खावं अशा इच्छा केलेली. एव अन्न मात्र क्षत खरोखर त्याला त्या अन्न प्राप्त झालं. सचक्षुषा जिगृक्षत मग ते त्याने त्या पांडवळ्याने जिगृक्षत म्हणजे आघ्राण करून खायची इच्छा केली, वास घेऊन खायची. तन्नाशक चक्षुषा ग्रहीत त्या डोळ्याने काही खाऊ खाऊ शकला नाही. तर न अशक्नो चक्षुषा ग्रहीत ते अन्न डोळ्याने खाऊ शकले नाही. तथाही तत् प्राणो नाग्रहिष्यत प्राणाला बरोबर होऊन त्याच्या डोळ्याने जे काही त्याला घेता आलं नाही. अभिप्राण्य प्रत्येक प्राण्यांच्या ठिकाणी एवं अन्न मात्र लक्षत म्हणजे पुन्हा अन्न पाहिजे म्हणून इच्छा केली. तर चक्षुषा जिगृक्षत तर नाशक्नो चक्षुषा गृहीतुम ते डोळ्याने घेऊ शकले नाही. तर चक्षुषा अजिगृक्ष म्हणजे ते डोळ्यांनी प्राप्त करू म्हणजे अन्न जे आहे डोळ्यांनी खाऊ शकले नाही. तर न अशक्नो चक्षुषा गृहीत म्हणून डोळ्यांनी कोणतीही गोष्ट खायला होत नाही. स यथ चक न एत स ह यत स यद एनत चक्षुषा अग्रहिष्यत तो ह्या गोष्टीला डोळ्यांनी घेऊ शकत नाही. दृष्टवा ऐव अन्न मात्र अपसत नुसतं त्या डोळ्यांनी पाहून मग अन्न प्राप्त करून घ्यावं अशी इच्छा केली. मग त्याच्याने झालं नाही, डोळ्याने झालं नाही म्हणून तर श्रोत्रेण अधिगृक्षत तर कानाने खावं अशी इच्छा केली. त्यांना अशक्य श्रोत्रेण गृहीतुम मग कानाने देखील ते खायला येत नाही, खाणं होत नाही. मग स यद हा एनत श्रोत्रेण आग्रह इच्छत मग ते जे डोळ्याने कानाने घेऊ शकले नाही ते श्रुत्वा एव अन्नमात्रप्स्यत म्हणून ऐकून कानाने ऐकून मग अन्न खायची इच्छा करतात. तर त्वचा अधिगृक्षत मग ते त्वचाने त्वगिंद्रियाने खावं अशी इच्छा करतात. त्यांना अशक्नोत मग त्या त्वचाने खाणं होत नाही बरं का. त्वचा ग्रहीतुम न अशक्नोत म्हणजे त्वचा त्वगिंद्रियाने ते स्वीकार करू शकत नाही. यथैन त्वचा आग्रहिष्यत जे त्या त्वचाने त्वगिंद्रियाने घेणं शक्य झालं नाही की नाही. सृष्टवा हैव अन्नम अन्न मात्र त्याला हात लावतात नुसताच अन्नाला नुसता हात लावतात आणि ते प्राप्त करून घ्यावं अशी इच्छा करतात. तत तत तद अपानेन अधिगृह्यन् जे म्हणजे नुसतं हाताने स्पर्श करून अन्न खावी अशी इच्छा करतात. मनसा अधिगृह्यत मग ते मनाने खायची इच्छा करतात. त्यांना अशक्नोत मनसा ग्रहीतुम नुसत्या मनाने हे काही घेऊ शकत नाही.
स यद् एतन् मनसा अग्रहिष्यत, म्हणून जे मनाने धारण करू शकलं नाही की नाही, तर ध्यात्वा ऐष्यत, ध्यात्वा हैवन्नम अन्नम अत्रप्स्यत, म्हणून त्याच्याबद्दल नुसतं मनाने काय ध्यान केलं जातं. हा हे असं आहे. हा, अन्नम अत्रप्स्यत, त्या ठिकाणी अन्न ह्या रूपाने इच्छा केली, अन्नाची इच्छा केली एवढं, मनाने इच्छा केली. तर शिष्णेन अधिगच्छत, शिष्ण स्थानामध्ये तिथं जाऊन ते त्या ठिकाणी खायची इच्छा केली, त्यांना शक्न शिष्णेन ग्रहीतुम्, शिष्ण स्थानाने ते काही घेणं शक्य झाले नाही. स यथाईन शिष्णेन ग्रहिष्यत, शिष्णाने जे काही घराणं धारण करू शकत नाही तर दुसरे सोडून देतात. ऐव अन्न मात्र म्हणून सोडण्याची गोष्ट आहे असं विचार करून घेतलं बरं का, आणि त्याप्रमाणे धारण केलं. तर अपानेन अधिकृक्षण, मग अपान स्थानाने ते खावा अशी इच्छा यद्वायुरन्नायर्वा एतद्वायू, तेच अन्न आणि वायू म्हणजे हा अन्नाच्या रूपाने राहून, हे शेत वायू, सगळ्यांच्या मध्ये हा वायू जो राहून करतो ते सगळं अन्न रूपाने खाल्लं जात असतं म्हणून सांगितलं. आता हे जे उपनिषद आहे ना, त्या हे झालं का? उपनिषदाचं भाष्य आहे पुढे सांगितलं. तैषो अन्नस्य ग्रहो यद् वायुरन्नायुर्वा एष इत्यादीपर्यंत वायूचं स्वरूप दाखवलं. वायूचे स्वरूप शरीरामध्ये दिसून येतात, ही गोष्ट पुढच्या पाठामध्ये सांगतो तुम्हाला. हा पुढचा पाठ का तर अमावास्या आहे. हं? उद्या अमावस्या आहे. म्हणून परवा उद्या हो. अमावास्या आहे, इथं थांबवा. हो. परवा परवाच्या दिवशी मला घेणार का? जायचंय बेंगलोरला परवाच्या दिवशी? बेंगलोरला जाणार आहे. परवा बेंगलोरला जाणार, मग 8 तारखेला येणार. 8 तारखेला गायची, 8 तारखेला नाही, मग 9 तारखेला इथं, 8 तारखेला रात्री स्वामी आपल्या घरी येणार. बर. मग 10 तारखेला होईल का, तर त्यानंतर? नऊ हॅलो. तारखेला हॅलो.